इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नेता अजितदादा पवार का 28 जनवरी को विमान दुर्घटना में निधन की खबर हम सभी के लिए अत्यंत दुखद रही। आज शुक्रवार 30 जनवरी की शाम 6:30 बजे भिलपुरा चौक पर सैयद नियाज अली भैया फाउंडेशन जलगांव की ओर से मोमबत्ती जलाकर अजितदादा पवार को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित की गई। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी कालचा दिवस अत्यंत वाईट असा गेलेला आहे, कारण की त्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कर्तृत्ववान कर्तबगार आणि सर्व वंचितांना समान न्याय हक्क प्रदान करणारे असे आमचे स्वर्गीय अजितदादा पवार यांचं हवाई दुर्घटनेत दुःखद निधन झालेलं आहे। आज आम्ही त्या आमच्या लाडक्या अजितदादांना या ठिकाणी सय्यद नियाज अली भैया फाउंडेशन भिलपुरा जळगावच्या वतीने या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण केलेली आहे। आणि आपण बघत असाल की अजितदादासारखा कामाचा माणूस आपल्याला शोधतानाही मिळणार नाही। आपण बघितलेलं असेल जेव्हा अजितदादांचं त्या ठिकाणी जे दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी दादांचं ज्या ठिकाणी ते प्लेन त्या ठिकाणी पडलेलं होतं स्फोटून, त्या ठिकाणी बरेचसे कागदपत्रे त्या ठिकाणी आपण विखुरलेले बघितलेलं असेल। याच्याने ही गोष्ट सिद्ध होते की शेवटपर्यंत अजितदादांच्या मनात आणि डोक्यात फक्त देश सेवा आणि महाराष्ट्राची सेवा आणि नागरिकांची सेवा करण्याचं त्यांचा मानस होता। आणि अवघ्या 66व्या वर्षी या ठिकाणी अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेले आहेत, परंतु अजितदादांनी या ठिकाणी भरपूर कामे केलेली आहेत। जर अल्लाने त्यांना अजून जीवन दिले असतं तर नक्कीच अजितदादांनी अजून चांगलं कार्य केलेले असते। आम्ही सर्वांच्या वतीने या परत या ठिकाणी अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा, अमर रहे अजितदादा, अमर रहे अमर रहे अजितदादा।